प्रमोद सुखदेव वाघ मागील 24 वर्षापासून इंग्रजी हा विषय शिकवतो आणि जवळजवळ या एरियात मुंबईमध्ये मागील एक 25 ते 26 वर्षापासून राहतो. 2005 मी लग्न केलं. या माझ्या पत्नी सविता प्रमोद वाघ अतिशय सुंदर स्वयंपाक कूक आहेत आणि नेहमी घरात टापटीप राहावं असं आमची दोघांची पहिल्यापासूनची संकल्पना. माझी मुलगी कृतिका ही नुकतीच 10वी पास झाली आणि 11वी सायन्समध्ये तिने ॲडमिशन घेतलं. तिलासुद्धा आईप्रमाणे स्वयंपाकाची चांगली सवय आहे. ती मुलगीसुद्धा सायकलिंग शाळेच्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटी नेहमी ती भाग घेत असते. एवढंच नाही तर माझा मुलगा हर्षवर्धन हा सुद्धा 6व्या इयत्तेत आणि तो सुद्धा असाच ॲक्टिव्ह आहे. तो घरी बाहेर खेळणं, फुटबॉल खेळणं, काही मातीच्या वस्तू बनवणं, तो नेहमी बाहेर असतो आणि सुंदर छोटीशी आणि चांगली कुटुंब म्हणून आम्ही इथे एकत्र राहतो. आणि मुंबईतलं वातावरण असं होतं, दमट होतं, कपडे सुकणं पॉसिबलच नाही. आणि मुलीच्या शाळेत तिचा स्कर्ट कॉटनचा कंपल्सरी आणि तो आणि पीटीचा ड्रेस वेगळा, तिचा स्काउटचे ड्रेस वेगळे. अजून त्यानंतर लगेच मुलगाही जायला लागला. तो खूप खोडकर असल्यामुळे त्याचे दररोजच तो मस्ती करायचा त्या ग्राउंडवरनं. दररोज त्याचे कपडे मळलेलेच असायचे. मग ते दररोजचे कपडे आमचे ऑलमोस्ट सुकायचेच नाहीत. मग काय करायचं मग आम्ही असं ठरवलं, मग कपडे सुकण्यासाठी काय करायला पडेल आपल्याला. मग मी मिसेसशी बोललो की आपल्याला काय करायचं. आम्ही वॉशिंग मशीनच्या या निर्णयापर्यंत आलो. म्हणजे वॉशिंग मशीन घेण्यामागची आमची खरी गरज की कपडे सुकणे होते, कपडे धुणे नाही. मग तिला कुठलं घ्यायचं, आम्ही याच्यापूर्वी कधी वापरलंच नव्हतं. मग तिला मी सांगितलं की तू तुझ्या मैत्रिणींना विचार कुठलं आपल्याला वॉशिंग मशीन चांगलं की ज्याच्यात कपडे पण धुणं होईल आणि सुकणं आपल्याला प्रायोरिटीने मिळायला हवं. म्हणून मी तिला सविताला बोललो की तू तुझ्या मैत्रिणींना विचार की ते कोणते मुलांचे कपडे कसे त्यांचे दररोज सुकतात आणि काय कुठलं मशीन ते वापरतात याविषयी चौकशी करा असं मी तिला सांगितलं. मैत्रिणींशी बोलले, पण ते बोलले की आमचा पण सेम प्रॉब्लेम आहे. आता मी करणार काय. मग आमचा एक सेल्समन ओळखीचा होता. मी म्हटलं हाच आपल्याला चांगली आयडिया देऊ शकतो. मग आमचं बोलणं झालं. नंतर मग आम्ही त्या सेल्समनला फोन केला. तर त्याला आम्ही आमच्या सगळ्या गरजा सांगितल्या की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, ती आहे पण एवढी जुनी नाही झाली आहे. पण आम्हाला आमची गरज काय तर आमचे कपडे सुकवायला पाहिजेत, कारण की त्या मशीन पाहिजे तसे आमचे कपडे सुकवले जात नव्हते. नंतर ते सेल्समन बोलले की आता एक नवीन मॉडेल आला आहे इलेक्ट्रॉनिक्सचा, तो तुम्ही घेऊ शकतात. पण आम्ही बोललो की आता हा जर घेतला आणि परत तसाच निघाला तर काय करणार. मग नंतर आम्ही ऑनलाईन गेलो, नेटवर सगळे त्याचे फीचर्स चेक केलेच की त्याचे पूर्ण ड्राय वॉश होतात, की आता नवीन फंक्शन आलं आहे त्याच्यात रेग्युलर पण होतात, परत आपल्याला जर पाहिजे तर ते ड्राय सुद्धा होतात कपडे. तर मग आम्ही घरात चौकशी केली, आम्ही एकमेकांशी चर्चा केली. नंतर मग आम्ही विचार केला की चला आपण मशीन घेऊया. कारण ऑलरेडी आमचे मुलगा एवढा ॲक्टिव्ह आहे, तर सारखा तो बाहेर असतो, त्याचे कपडे एवढे घाण करतो तो. मग ते सुकवायचे कसे. शनिवारपर्यंत तर स्कूल असते, त्याच्यानंतर संडे एक दिवस मिळतो. आता संडेला एक दिवसात कपडे सुकणे म्हणजे पॉसिबल नव्हतं. मग नंतर आम्ही विचार करून मग या मशिनीपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर ऑर्डर दिली. आणि 1-2 दिवस झाला. तिसऱ्या दिवशी अचानक वर कोणतरी आला आणि म्हणाला साहेब तुम्ही ऑनलाईन परचेस. म्हटलं काय केलं होतं बा. तर मला मनात पण नव्हतं की आपलं वॉशिंग मशीन एवढ्या लवकर येईल. तो बोलला की नाही तुमचं वॉशिंग मशीन आलं. मी म्हटलं मग काय करायचं, तू वर घेऊनच ये ना. नाही म्हणलं साहेब तुम्हाला ती आमची सील केलेलं आहे ते डोअर्स ते तुमच्या समोरच ओपन करू. मी म्हटलं आता पहिल्यांदाच असं ऐकायला मिळतं. मग खाली गेल्यानंतर आमच्या बिल्डिंगचे सिक्युरिटी सांगितलं साहेब काय वस्तू आली. मी म्हटलं नाही आमचं हे वॉशिंग मशीन आलं. आणि त्याने माझ्यासमोर ते सील होतं ते सोडलं आणि त्यांनी मला दाखवलं की सर हे तुमची वॉशिंग मशीन आहे, अशी या पद्धतीने पॅकिंग केलेली आहे, कुठेही काही कुठल्याच अँगलने डॅमेज नाही आणि बघा ही पॅक आहे असं. आणि मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी माझी सिग्नेचर घेतली. त्यानंतर सुद्धा त्या प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या गाडीमधून खाली आणली, लिफ्टमध्ये आणली आणि लिफ्टमध्ये घरात ठेवण्याच्या अगोदर त्यांनी मला विचारलं ही मशीन तुम्ही कुठे इन्स्टॉल करणार आहेत. मी त्याला बोललो अजून आम्ही डिसाईड नाही केलं आहे, तो पार्ट आमचा लेटर ऑन आहे. पण तो बोलला त्याने आम्हाला सांगितलं की मी हॉलमध्ये ही मशीन ठेवतोय, जेव्हा तुम्ही इन्स्टॉलमेंट करणार उचलणाऱ्याला पण या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने विशिष्ट पद्धत त्यांनी मला दाखवली या पद्धतीनेच इन्स्टॉल वगैरे करायला सांगा. आणि अतिशय त्यांचा जो एक्सपिरियन्स डिलिव्हरी करण्याचा एक्सपिरियन्स तो सुद्धा एक अनोखा आणि वेगळाच आनंद देणारा होता. मशीन आली घरात, त्याच्यानंतर मग इन्स्टॉलेशनचा आमच्या घरात फोन आला की आम्ही उद्या म्हणून येणार आहेत. मग त्या पद्धतीने ती लोक आलीत. आता दुपारची मिस्टर गेले कामावर, मी होती एकटी घरामध्ये. मी म्हटलं मिस्टर राहिले असते तर हेल्प झाली असती म्हटलं इन्स्टॉलेशनसाठी. पण नंतर ते बोललेत की नाही आम्ही बरोबर एकटंच मी करू शकतो असं.
मग त्यांना बोलली ठीक आहे. मग त्यांनी घरामध्ये 1-2 जागा बघितल्यात की कुठे इन्स्टॉलेशन व्यवस्थित जागा होऊ शकते मशीनसाठी. मग नंतर त्यांनी ड्राय एरिया बघितला. मग ते बोलले ही जागा तुमची परफेक्ट आहे म्हणून सांगितलं. मग त्याच्यानंतर त्यांनी मशीनीचं सील पॅक सगळे काढलेत. ते सगळे ओपन केली मशीन. त्याच्यानंतर त्यांची काढण्याची पद्धत जी होती एकदम व्यवस्थित सगळे पार्ट ते काढत होते. त्याच्यानंतर सगळं ते व्यवस्थित समजून सांगत होते. मी त्यांना सगळे डाऊट्स विचारत होती हे कसं आहे, पण ते कधी चिडले नाही. एकदम पेशंटली त्या लोकांनी हे केलं आणि त्याच्यानंतर मग ती त्या मशीनीला एकट्या याच्याने हँडल करून ती मशीन त्या ठिकाणी त्यांनी इन्स्टॉलेशन केली. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ते फीचर्स त्यांनी सांगायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर ते फीचर आता मी वॉशिंग मशीन वापरली होती, पण मला असं वाटलं की तेच फीचर ह्या मशीनीत असेल. पण जेव्हा त्यांनी फीचर स्टार्ट केलं सांगायला, तर एवढे सोप्या भाषेत सांगितले की ते एका याच्यात मला समजले. आधी ते बटन बघून मी घाबरली. अरे बापरे, हे बटन एवढे आहेत तर मी कशी स्टार्ट करेल, मला कळेल की नाही कळेल, मला ते टेन्शन होतं. ते लोकांनी मला विचारलं की मशीन यूज कोण करतं. मी त्यांना बोलली की मशीन मी फक्त घरात यूज करते. तर ती लोक बोललीत का बाकीचे नाही यूज करत का. मी बोलली नाही, त्यांनी कधी म्हणजे त्यांना कधी जमलंच नाही म्हटलं त्या गोष्टी. मग ते बोलले तुम्ही मॅडम टेन्शन घेऊ नका, ही मशीन तुम्ही मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत घरामध्ये सगळे यूज करू शकतात. मी आधी बघितलं, मी म्हटलं नाही तरी नाही यूज करत म्हटलं, आमच्या घरात मी एकटी यूज करते. मग ते बोलले नाही मॅडम तुम्ही बघा तुम्ही आधी. मला ठीक आहे बघूया म्हटलं. मग त्यांनी आधी मला सगळे फीचर्स सांगितले, कोणत्या कोणत्या प्रत्येक बटनाचं एकदम पेशंटली त्यांनी मला समजवत गेले. आधी मला कळालं नाही, 1-2 कळाले, नंतर परत त्यांनी मला समजवलं. असं 1-2 वेळा करत करत मग मला तेच कळालं की ठीक आहे. मग नंतर त्यांनी मी प्रत्यक्ष त्याच्यात कपडे टाकले, एक एक फंक्शनने मी चेक करत गेली. मग त्याच्यानंतर मला समजलं. मी त्यांना म्हटलं काही अडचण आली तर ते बोलले ठीक आहे तुम्ही आधी यूज करा, नंतर काही वाटलंच तुम्हाला तर आम्हाला कॉल करा. मी म्हटलं ठीक आहे कॉल करेलच म्हटलं, मी मला पहिले याच्यात जमणार नाही. पण त्याच्यानंतर मी जी यूज करायला स्टार्ट केली, मला नाही वाटत मी त्यांना एखादी कॉल केला असेल. पहिल्या याच्यातच मी रोज एक एक फंक्शन स्टार्ट करायची, ती मशीन यूज करायची. पण मला ती एवढी स्मूथ वाटली की म्हटलं ही मशीन मी आधी का घेतली नाही. नंतर कपडे यूज करायला लागली. नंतर पावसाळा सुरू झाला तर कपडे मी म्हटलं ड्राय. ते बोलले हे फंक्शन आमचं एक ड्राय म्हणून आहे ना, फुल ड्राय म्हणून आमचं एक फंक्शन आहे, ते तुम्ही वापरून बघा. नंतर मी त्याच्यावर कपडे हे केले तर हार्डली कपडे एवढे ड्राय निघाले की 5 मिनिटात आमचे कपडे सुकले. नंतर मला समजलं की अरे हा हीच खरी मशीन होती की मी याच्या शोधात होती आणि हीच मला आज सापडली असं. त्याच्यानंतर मग मी मुलांना एकेकाला समजवलं. आधी मिस्टर तर कधी मशीनीकडे जात नव्हते. त्यांना घेऊन गेले मी. त्यांना बोलली तुम्ही स्टार्ट करा. ते बोलले नाही मला येणार नाही. मी त्यांना बोलले अहो स्टार्ट तर करा. मग त्यांना मी एक फंक्शन केले. ते तर बोलले अरे हे तर इझी आहे, हे एकच फंक्शन चालू केल्याने त्याचे बाकीचे फंक्शन ऑटोमॅटिक स्टार्ट होतात आणि फक्त मशीनीला बटन स्टार्ट करायचं असतं. त्याच्यानंतर मुलीला सांगितलं, नंतर मग मुलाला सांगितलं. आज अशी वेळ आली आहे की मी घरात नसताना सुद्धा मुलं कपडे धुवून ड्राय करून सुकवायला टाकतात. म्हणजे एवढं माझं काम सोपं झालेलं आहे. असं मी खरंच म्हणते की ही मशीन म्हणजे ना सगळ्या प्रत्येक गृहिणीसाठी एक युजफुल अशी आहे आणि माझ्या मते मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये ही मशीन पोहोचली पाहिजे.